आता हिंजवडीमध्ये जी परिस्थिती सगळ्यांना माहिती, प्रॉब्लेम सगळ्यांना माहिती। हम लोग पंचायत पे ऑफिस में जाते हैं, पीएमआरडी ऑफिस में जाता है, एमएलए के पास जाता है, हर गवर्नमेंट ऑफिस में जाता है, लेकिन कोई एक्नॉलेज नहीं करता है। हिंजवडीच्या आजूबाजूला एवढे वेगवेगळे 7 ते 8 डिपार्टमेंट आहे, त्या सगळ्या डिपार्टमेंटनी एकत्र बसून दिवस रात्र मेहनत करून हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व केले पाहिजे। तो हम लोग का वर्कर से हिंजवडी मतलब कंपनी में आने के लिए कम से कम 1 से 2 घंटे लगता है ये ट्रैफिक में। हम लोग इतना टैक्स भरते हैं ना, टैक्स का भी कोई सुविधा होना चाहिए ना। अच्छे से रोड दे दो, पानी का सुविधा दे दो या ड्रेनेज का फैसिलिटी अच्छा दे दो, इसमें कोई चीज ठीक से नहीं होता है। इथं लोकांना एवढा मनस्ताप आहे, या मनस्तापामधून आपण आंतरराष्ट्रीय लेवलला ना अक्षरशः आपली नामुष्कीची वेळ आलेली आहे। उधर तो पानी भर जाता है इतना तक। हिंजवडी आईटी पार्क एक मतलब इंटरनेशनल आईटी पार्क है, तो उसको मतलब वाटर पार्क बना दिया। लोकांना कंप्लेंट टाकायला एकही पोर्टल नाही किंवा एकही ऍप नाहीये, एवढी मोठी आयटी पार्क आहे, एक ऍप बनवू शकत नाही। तुम्ही एक ऍप बनवलं पाहिजे जेणेकरून ही लोक इकडे इंस्टाग्राम फेसबुक इकडे टाकण्यापेक्षा त्या ऍप मध्ये कंप्लेंट टाकतील आणि ते प्रॉब्लेम सॉल्व होतील। हिंजवाड़ी के कुछ नागरिकों और आईटी इंजीनियरों ने मॉनसून के दौरान आईटी पार्क हिंजवड़ी क्षेत्र में सड़कों पर लगातार हो रहे जलभराव और ट्रैफिक जाम के खिलाफ आज छत्रपति शिवाजी महाराज चौक पर विरोध प्रदर्शन किया। हाथों में तख्तियां लेकर हिंजवड़ी के नागरिकों और आईटी इंजीनियरों ने हिंजवड़ी ग्राम पंचायत, हिंजवड़ी एमआईडीसी और पीएमआरडी प्रशासन के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। यहाँ के नागरिकों और सेवकों ने आरोप लगाया है कि प्रशासन हिंजवड़ी में सड़कों पर हो रहे जलभराव और ट्रैफिक जाम को हल करने में विफल रहा है। हिंजवड़ी आईटी पार्क और हिंजवड़ी क्षेत्र के निवासियों की समस्याओं को सीमित समय के भीतर हल करने के लिए नगर निगम जैसी केंद्रीय एजेंसी की नियुक्ति की जानी चाहिए। सबसे दिक्कत है रोड ठीक नहीं है इधर, और ट्रैफिक को कंट्रोल करना पड़ेगा। कोई भी ऑफिस में आ जाओ या कोई इमरजेंसी है, कोई हॉस्पिटैलिटी है, किसी को भरोसा नहीं है हम लोग टाइम पर पहुंचेगा। एक्चुअली इधर है ना कोई सेंट्रल अथॉरिटी नहीं है। हम लोग पंचायत पे ऑफिस में जाता है, पीएमआरडी ऑफिस में जाता है, एमएलए के पास जाता है, हर गवर्नमेंट ऑफिस में जाता है, लेकिन कोई एक्नॉलेज नहीं करता है, कोई सिंगल अथॉरिटी नहीं है। हम लोग इतना टैक्स भरते हैं ना, टैक्स का भी कोई सुविधा होना चाहिए ना। अच्छे से रोड दे दो, पानी का सुविधा दे दो या ड्रेनेज का फैसिलिटी अच्छा दे दो, इसमें कोई चीज ठीक से नहीं होता है। मैं इधर है ना 8 साल से रह रहा हूँ, लेकिन ऐसा लिखा है इधर 20 साल से ये प्रॉब्लम चल रहा है। 20 साल से भी कोई गवर्नमेंट बॉडी है ना कोई जिम्मेदारी नहीं लेता है। अपना डिमांड क्या है ना, सबसे पहले ट्रैफिक का समस्या ये करो, और जहाँ रोड का रिपेयर है वो पहले अटेंड करो, 60 दिन में करो या 30 दिन में करो। और जो भी कोई लॉन्ग टर्म प्रॉब्लम्स है 1 साल या 2 साल जो भी कुछ टाइम लेना हमको बताओ, तो इसको रिसॉल्व कर दो। सब लोग इधर अच्छा से रहना चाहता है। आता हिंजवडीमध्ये जी परिस्थिती सगळ्यांना माहिती, प्रॉब्लेम सगळ्यांना माहिती, सोल्युशन शोधले पाहिजेत आणि क्विक सोल्युशन आणि लॉंग टर्म सोल्युशन दोन सोल्युशन शोधले पाहिजे। आता सध्या जो रेटला जातो इश्यू की महापालिकेत घ्या, महापालिकेत नका घेऊ, त्यांनी इमिजिएटली प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही। ते तुम्ही लॉंग टर्मला डिसिजन घ्या आणि ते करा। पण सध्या ही परिस्थिती आहे की हिंजवडीच्या आजूबाजूला एवढे वेगवेगळे 7 ते 8 डिपार्टमेंट आहे, त्या सगळ्या डिपार्टमेंटनी एकत्र बसून दिवस रात्र मेहनत करून हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे। लोकांना कंप्लेंट टाकायला एकही पोर्टल नाही किंवा एकही ऍप नाहीये, ते ऍप एक 48 तासात एवढी मोठी आयटी पार्क आहे, एक ऍप बनवू शकत नाही। तुम्ही एक ऍप बनवलं पाहिजे जेणेकरून ही लोक इकडे इंस्टाग्राम फेसबुक इकडे टाकण्यापेक्षा त्या ऍप मध्ये कंप्लेंट टाकतील आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। दुसरा असं म्हणणं आहे की हिंजवडीमध्ये आजपर्यंत गेले 15-20 वर्षापासून किती पैसे खर्च झाले आणि याच्या पुढे किती पैसे खर्च करणार आहे याचा पण लोकांना त्यांनी ताळेबंद द्यावा, जेणेकरून लोकांना पण कळेल बाबा आपला खराच विकास कुठं चाललाय। चौथी गोष्ट अशी आहे की इथं लोकांना एवढा मनस्ताप आहे, या मनस्तापामधून आपण आंतरराष्ट्रीय लेवलला ना अक्षरशः आपली नामुष्कीची वेळ आलेली आहे। जेव्हा तुम्ही लोकांना सांगता की बाबा पुणे आयटी पार्क आहे आणि हिंजवडीमध्ये आम्ही काम करतो, त्यांना ते आता सध्या सगळं माहिती आहे, त्यामुळे अक्षरशः म्हणतात अरे तुम्ही काय आम्हाला सांगता, तुमच्या इथलं पहिलं सुधारणा करून घ्या। आणि दुसरी गोष्ट अजून एक गोष्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये फक्त हा इश्यू हिंजवडीचा नाही आहे, तुम्ही कुठल्याही एमआयडीसी मध्ये गेला, तळेगाव असो, चाकण असो, अजून रांजणगाव असो, कुठलीही एमआयडीसी गेली तर तिथं सुद्धा आज ना उद्या भविष्यात हे प्रॉब्लेम येणार आहे। तर महापालिका किंवा कुठलेही डिपार्टमेंट किंवा प्रशासन, शासन, राजकारणी लोकांनी त्वरित अक्षरशः झोप नाही लागली पाहिजे प्रशासनाला, शासनाला आणि यांना, आणि त्यांनी हे काम एवढं युद्ध पातळीवर काम केलं पाहिजे की म्हणतो मेट्रो पण सोडा, बुलेट ट्रेन सोडा, सगळं सोडून पहिलं इथं फोकस केला पाहिजे। कारण ही सोन्याची अंड देणारी मुर्गी आहे आणि सोन्याची मुर्गी पण आहे। आता ती झाली आहे पत्र्याची, लोखंडाची झाली आहे, तर तिला परत आपल्याला सोन्याची करायची, जेणेकरून आपले हिंजवडी 3, 4, 5, 6, 7 जे फेजेस आहेत ते परत पहिल्यापासारखे सोन्याचे दिवस येतील। म्हणून लवकरात लवकर जाग यावी, म्हणून आमची तळमळ आहे, आमची त्रास आहे, आमचं फ्रस्ट्रेशन आहे, हे दाखवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। आता ज्यांना पॉझिटिव्हली घ्यायचंय ते पॉझिटिव्हली घेऊ शकतात, ज्यांना निगेटिव्हली घ्यायचंय त्याला निगेटिव्ह
त्याला काही औषध नाही आहे. पण भविष्यासाठी माझ्या आईवडिलांनी बघितलं, मी बघितलं, माझ्या पोरांनी पण बघतं, पण माझ्या नातवांनी हेच परिस्थिती बघावी अशी माझी इच्छा नाही आहे. म्हणून म्हणतो की सुधारणा करा. मेरा कहना ये है, जो हम लोग का वाकड़ से हिंजवड़ी मतलब कंपनी में आने के लिए कम से कम 1 से 2 घंटे लगता है ये ट्रैफिक में। एंड ये जो मतलब पटहोल्स बना है, इसके लिए गाड़ी चलाने के लिए भी, 4 व्हीलर लेके जाने के लिए भी उधर तो पानी भर जाता है इतना तक, एंड मतलब गाड़ी लेके जाना भी मुश्किल है। तो उधर जो हम लोग मतलब आईटी कंपनीज है, हिंजवड़ी आईटी पार्क एक मतलब इंटरनेशनल आईटी पार्क है, तो उसको मतलब वाटर पार्क बना दिया। तो मेरा मांग ये है कि चीफ मिनिस्टर से या जो मतलब एमएलए है, तो उनसे ये मांग है कि ये जो सॉल्व इमीडिएटली होना चाहिए, एक टाइमलाइन होना चाहिए कि 6 महीने के अंदर, 1 साल के अंदर पूरा ये सॉल्व होना चाहिए। और नहीं तो हम लोग मतलब यहाँ पे जितना भी आईटी कंपनीज के हम लोग मतलब एम्प्लॉइज है, हम लोग यहाँ पे काम नहीं कर पाएंगे। हिंजवडी जर तुम्ही भौगोलिक परिस्थिती पाहिली तर हिंजवडीत येणारे बरे मोस्ट ऑफ द रस्ते 90 ते 90% रस्ते पिंपरी चिंचवड शहरात नाही येतात, वाकडमधनं येतात. आणि ह्या भागात डेव्हलपमेंट असताना जर एक प्लॅनिंग अथॉरिटी असेल किंवा आमचा एक भुजबळ वस्तीवर रस्ता आलाय तो हिंजवडी हद्दीत झाला नाही, आम्ही एक वाकडवरकर वस्तीवरनं केलाय, हिंजवडी हद्दीत त्या ठिकाणी एक बिल्डिंग झाली. त्यानंतर येणारे सगळे अंडरपास जे हिंजवडीकडे येतात, म्हणजे बॉटलनेक होण्याचं कारण समजा भुजबळ वस्ती चौक आहे, भूमकर वस्ती चौक आहे, आमच्या सूर्याचा अंडरपास आहे, टिपटॉपचा अंडरपास आहे, म्हणजे हिंजवडीकडे येणारा जो क्राऊड आहे कुठेतरी त्या अंडरपासनी देखील बॉटलनेक होतो. आणि जर ह्या दोन्ही शहरात एक प्लॅनिंग अथॉरिटी असेल, असं हिंजवडीमध्ये काम करणारा 90% ITNs हा पिंपरी चिंचवड शहरात राहतो. त्यामुळे दोन्ही ठिकाणी जर एक प्लॅनिंग अथॉरिटी असेल तर काम करण्याला सोपं जाईल. आम्ही 12 वर्षापूर्वी एक प्रपोजल दिलं होतं की आपण विशालनगरपासून फेज 3 पर्यंत एक फ्लायओव्हर करूया. तो फ्लायओव्हर करत असताना मेट्रो झाल्यानंतर टाटांचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला पत्र आलं की तुम्ही तो फ्लायओव्हर करू नका, आम्हाला मेट्रोला इकॉनॉमिकली वायबल होणार नाही. म्हणजे कुठेतरी अशा प्रकारच्या अडचणी जे येत आहेत, कदाचित दोन्हीकडे एक प्लॅनिंग अथॉरिटी असते तर तो फ्लायओव्हर करणं सोपं झालं असतं. जसं हैदराबादमध्ये सिटी टू IT एक फ्लायओव्हर आहे, तसं आम्ही सुचवतो विशालनगर तर फेज 3 पर्यंत एक फ्लायओव्हर असावा. आणि जगात पुढे जरी आपण गेलो, जरी मेट्रो आले तरी ट्रॅफिकवर सोल्युशन होत नाही. चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर रोड्स हे द्यावेच लागतात. त्यामुळं ह्या भागातले जे ITNs हे ग्लोबली फिरत असतात, त्यामुळे त्यांची देखील अशी मागणी होती की ह्या दोन हिंजवडीसारखा भाग जर पिंपरी चिंचवड शहरात आला तर चांगलं प्लॅनिंग करता येईल आणि दोन्ही शहरातली जे नागरिक इकडे काम करतात इकडे राहतात त्यांच्यासाठी देखील ते सोयीचं होईल. मी हिंजवडी गावचा ग्रामस्थ आणि माजी ग्रामपंचायत सदस्य आहे. आमच्या गावामध्ये आता मी पेपरमध्ये वाचलं की महानगरपालिकेसाठी लोकांनी त्यांना प्रतिसाद द्यावा असं विषय झालेला आहे. तरी मी हिंजवडी ग्रामस्थाच्या वतीने नगरपालिका यावी म्हणून मी त्यांना प्रोत्साहन देत आहे आणि त्यांना त्यांच्याशी मताशी सहमत आहे. आणि दुसरी गोष्ट, नगरपालिका आली तर सर्व गोष्टी प्लॅनिंगप्रमाणे, जसं वाकडगाव जसं प्लॅनिंगप्रमाणे झालं आहे तसं प्लॅनिंगप्रमाणे होईल. आणि पाण्याची समस्या आहे, रस्त्याची आहे, लाईटची आहे, या समस्या सगळ्या निघून जातील. नगरपालिकेशिवाय याला पर्याय नाही, कारण का ग्रामपंचायतीच्या आवकाच्या बाहेर हा विषय गेलेला आहे. लोकसंख्या पाहता, लोकसंख्या आता किती मतदार किती 20,000 आणि त्याच्यापेक्षा 1 लाखाची इथं लोकसंख्या झालेली. तरी हा ग्रामपंचायतीला विषय आवडण्यासारखा नाही. हा विषय ग्रामपंचायतीच्या वर गेलेला आहे. तरी हिंजवडीसाठी आणि IT पार्क असल्यामुळे हिंजवडीला नगरपालिकाच पाहिजे. नगरपालिका आली तरच या सुखसोयी होतील, रोड होतील, पर्याय रस्ते होतील आणि ही रस्त्याची समस्या मिटेल. ब्युरो रिपोर्ट, V-Status न्यूज, पुणे, महाराष्ट्र.